पुढचा आपला जो मुद्दा येतो हा मुद्दा आहे वंगभंग चळवळ। खऱ्या अर्थानं वंगभंग चळवळ जी आहे ती बंगालच्या फाळणीनंतर या ठिकाणी सुरू झालेलं आंदोलन आहे। भारतातलं पहिलं आंदोलन आहे आणि या आंदोलनाला यश येताना दिसतंय आणि यश मिळालेलं असल्यामुळं पुढच्या आंदोलनासाठी भारतीय लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम या आंदोलनातून होताना दिसतंय बघा। ठीक आहे, आता या ठिकाणी सनदशील जो मार्ग सुरू झाला तर इथून पुढे सुरुवात होते बघा। इथून पुढेच काँग्रेसनं वेगवेगळे आंदोलन हातात घेताना दिसतात। त्यातलं पहिलं आंदोलन हे वंगभंग आंदोलन, दुसरं 1916ला सुरू झालेलं होम रूल चळवळ आहे, तिसरं 1920ला सुरू झालेलं असहकार आंदोलन, 1930च्या कालखंडातलं सविनय कायदेभंग आणि 1942च्या कालखंडातलं भारत छोडो किंवा चलो जाओ आंदोलन। आता हे आंदोलनं बघत असताना आपल्याला कुठले कुठले मुद्दे बघणं गरजेचे आहे, तर त्या आंदोलनाची नेमकी अगोदरची पार्श्वभूमी, आंदोलनाची वाटचाल, आंदोलनाचा शेवट। ठीक आहे, शेवट बघताना या ठिकाणी जी काही परिणाम झालेले आहेत त्या परिणामांवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल। आता प्रत्येक आंदोलनामध्ये काही मुद्दे असतात की कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती भर द्यायचं आहे, तर इथं आपल्याला हे 5 मुद्दे आहेत बघा। या 5 मुद्द्यावरती भर द्यायचं आहे। त्यातला पहिला मुद्दा येतो बंगालच्या फाळणीची कारणे। म्हणजे आता या ठिकाणी वंगभंग आंदोलन सुरू होण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण हे बंगालची फाळणी झालेली आहे बघा। तर ही बंगालची फाळणी का झाली, या पाठीमागच्या कुठल्या घटना घडामोडी कारणीभूत होतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। दुसरा मुद्दा येतो बंगालच्या फाळणीचा इतिहास। बंगालची फाळणी 1905ला जरी झाली असली तर त्याच्या अगोदर त्याच्याबाबत अगोदर बऱ्याच घटना घडामोडी झालेल्या आहेत, त्या घटना घडामोडीवरती थोडं लक्ष केंद्रित करायचे। त्यानंतर बंगालच्या फाळणीचे स्वरूप, म्हणजे या ठिकाणी बंगालची फाळणी करताना कोणता कोणता भूप्रदेश पूर्व बंगालमध्ये, कोणता भूप्रदेश पश्चिम बंगालमध्ये टाकला, जी फाळणी करण्यात आली त्या पाठीमागचे त्यांचे ध्येय उद्दिष्ट काय होते हे आपल्याला बघावं लागेल। त्याच्यानंतर मग बंगालच्या फाळणी झाल्यानंतर वंगभंग आंदोलन सुरू होतं बघा। या वंगभंग आंदोलनाचं स्वरूप लक्षात घ्यायचं, म्हणजे आंदोलनाचा उद्देश काय होता, कोणत्या मार्गाने आंदोलन झालेले आहे, कधी आंदोलनाला सुरुवात झाली, कधी शेवट झालेला आहे, लक्षात या घटना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि शेवटचा मुद्दा वंगभंग आंदोलनाची वैशिष्ट्ये, म्हणजे या वंगभंग चळवळ चालू असताना नेमके कोणत्या घटना घडामोडी घडत चालल्या होत्या, कोणते कोणते लोक सहभागी होत चालले होते, कोणता कोणता प्रदेश सहभागी होत चालला होता, त्याचं नेतृत्व कोणी कोणी करत केलेले, याबद्दलची ही माहिती सगळी या ठिकाणी येऊन जाईल। त्याचबरोबर आंदोलनामध्ये या ठिकाणी काँग्रेसची भूमिका काय होती, मुस्लिम लीगची भूमिका काय होती किंवा सरकारची भूमिका काय होती, हे सगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल। ठीक आहे, तर या ठिकाणी वंगभंग चळवळीचा हा मुद्दा येतो असतो बघा। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी वंगभंग चळवळीच्या पाठीमागचं जे प्रमुख कारण आहेत ते कारण म्हणजे बंगालची फाळणी। आता ही बंगालची फाळणी का करण्यात आली हे आपल्याला पहिलं समजून घ्यायचं बघा। आता हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यासमोर भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणायचा। हा भारताचा पूर्वेकडचा प्रदेश आहे, ठीक आहे, हा पूर्वेकडचा प्रदेश येईल। इथं आपल्याला माहिती हा सिक्कीमचा भाग आहे, हा आपला काही संबंध लागत नव्हता या कालखंडात, त्यानंतर तो भारतात आलेला आहे पुढच्या कालखंडामध्ये। हा जो पट्टा आहे हा पट्टा या ठिकाणी असा समजून घ्यायचा आपण, हा जो पट्टा आहे असा, हा पट्टा म्हणजे बंगाल होता। सध्याचा जर विचार केला यामध्ये या भागामध्ये बांगलादेश आहे, या भागामध्ये पश्चिम बंगाल आहे, इथं आसाम आहे, इथं अरुणाचल प्रदेश आहे, इथं नागालँड आहे, इथं मणिपूर आहे, इथं मिझोराम आहे, इथं त्रिपुरा आहे, इथं मेघालय। अशा पद्धतीने एवढा प्रदेश या ठिकाणी अगोदर एकत्रित होता आणि या एकत्रित प्रदेशाला अगोदर नाव होतं बंगाल। ठीक आहे, आता हा या बंगालची फाळणी करण्यात आलेली बघा। आता या बंगालची फाळणी करण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, तर ह्या घटना अगोदर थोडक्यात जमिनी स्थिती समजून घ्यायची बघा। हे बघा बंगाल पट्ट्यामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती इकडून गंगा नदी येत असते बघा। गंगा नदीचे 2 प्रवाह होतात, एक हुगळी नदी आहे, एक पद्मा नदी आहे, आणि इकडून आपल्याला माहिती आहे की ब्रह्मपुत्रा नदी येत असते। ब्रह्मपुत्रा नदीलाच नंतर पुढे जमुना म्हटलं जात असतं आणि पुढे मेघना म्हटलं जात असतं बघा। तर या दोन्ही नद्याने आणलेला जो काही गाळ आहे या गाळापासून सुपीक बनलेला हा पट्टा येतो बघा, लक्षात। हा सुपीक भाग आहे। त्याच्यानंतर 12 वाहणाऱ्या नद्या आहेत। 12 वाहणाऱ्या नद्यांमुळं आणि भूजल पातळीवरती असल्यामुळं या ठिकाणी शेतीमधून या ठिकाणी वर्षभरात 3 पिकं घेण्याच्या पद्धती आहे। खरीप हंगामातलं पीक, रब्बी हंगामातलं पीक आणि उन्हाळी पीक पण या ठिकाणी घेतलं जातं। सुपीक जमीन असल्यामुळे हेक्टरी उत्पादकता पण जास्त आहे,
जमिनीच्या लहान लहान तुकड्यामधून सुद्धा एका कुटुंबाची उपजीविका चालता येईल इतक्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं। याच ठिकाणी कच्चा माल मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे याच ठिकाणी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आहेत। कच्च्या मालावर प्रोसेसिंग करणारे कारखाने मोठ्या प्रमाणात स्थापन झालेले, कारण याच ठिकाणी सकल भाग असल्यामुळे इथं रेल्वे रस्त्यांचं जाळं पण होतं, त्यामुळे उद्योगधंदे पण याच ठिकाणी होते। मग बऱ्याच लोकांना शेतीतूनही रोजगार मिळत होता, काही लोकांना उद्योगातूनही रोजगार मिळत होता, काही लोकांना वाहतुकीच्या साधनातूनही रोजगार मिळत होता। थोडक्यात या भागातला बेकारी खूप कमी राहायची। कुटुंबातले जेवढे लोक राहायचे त्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळून जायचं, आणि रोजगार मिळत असल्यामुळे प्रत्येकाकडून या ठिकाणी काही कोणा घरात उत्पन्न येत होतं, त्यामुळं हळूहळू प्रत्येकाच्या रूपानं थोडं थोडं येणारं उत्पन्न म्हणता म्हणता भरमसाठ उत्पन्न होऊन जायचं बघा। म्हणून भारतातला सर्वात श्रीमंत वर्ग जर कुठं असेल तर हा पट्टा होता। म्हणून भारतातला सर्वात जास्त खरेदी करणारा वर्ग पण हाच आहे, कारण पैसा जास्त म्हणजे खरेदी करण्याची ताकद या वर्गाची जास्त आहे, म्हणून पर्चेसिंग पॉवर असलेला वर्ग भारतातला सर्वात कुठं असेल तर या पट्ट्यात होता बघा। ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा पट्टा होता बघा। म्हणून या पट्ट्यामध्येच इंग्रजांनी राज्य स्थापन केलेले, कारण त्यांना माहिती आहे की आपला माल खरेदी करण्याची ताकद याच भागात जास्तीत जास्त आहे, आणि तसंही त्यांना फ्री पासचं या ठिकाणी जे काही सवलत भेटली ती याच पट्ट्यात भेटली होती बघा। म्हणून त्यांनी सर्वात अगोदर हाच प्रदेश काबीज करण्यावरती भर देताना दिसतात। तर या सगळ्या घटना एका बाजूला आहे। दुसऱ्या बाजू आता समजून घ्यायची की इंग्रज सर्वात अगोदर इंग्रजांनी कोणता प्रदेश जिंकला असेल तर हाच प्रदेश जिंकलेला आहे। आता हा प्रदेश का जिंकलात, कारण त्यांना याच प्रदेशामध्ये फरोखशियर नावाच्या राजाच्या कालखंडामध्ये फ्री पास देण्यात आली होती, जकात माफ करण्यात आली होती। त्यामुळे साहजिकच इंग्रजांचा सगळा व्यापार या हुगळी नदीतून या पट्ट्यामध्ये इथं कोलकाता नावाचं शहर आहे, या कोलकाता शहरामध्ये या ठिकाणी त्यांचं काय म्हणतो आपण व्यापारी वखारे जे काय आहे इथं स्थापन झाले होते। इथून त्यांनी हा माल या भागात विकायला सुरुवात केली होती बघा। परंतु इथं जसं वर्चस्व वाढत चाललंय तसं इथल्या राजे लोकांच्या लक्षात आलंय की यांचं वाढतं वर्चस्व आपल्याकरता धोकादायक आहे, कारण इंग्रजांच्या मालामुळं देशातले बंगालमधले खास करून कारखाने बंद व्हायला सुरुवात झाली, कारण इंग्रजांनी भारतीय मालापेक्षा त्यांच्या मालाची किमती कमी करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा माल मोठ्या प्रमाणात विकायला सुरुवात झाली। म्हणून देशातल्या कारखान्यातून निर्माण झालेला माल कोणीही खरेदी करत नव्हतं, म्हणून हळूहळू देशातले कारखाने बंद झाले। या कारखान्यातून जो महसूल राजाला मिळत होता तो बंद झाला। त्यानंतर व्यापाराच्या निमित्तानं इंग्रजांकडून जो महसूल होता तो बंद होऊन दिला, कारण मोगलांनी त्यांना फ्री पास देऊन टाकला होता, आणि म्हणून इथला राजा आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष होणं अटळ होतं। आणि या संघर्षामधूनच या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की प्लासीचं युद्ध झालं, नंतर बक्सारचं युद्ध झालं, आणि या दोन्ही युद्धानंतर इथल्या जो नवाब होता त्या नवाबाचं वर्चस्व कमी होऊन गेलं आणि इंग्रजांचं वर्चस्व स्थापन होऊन गेलेले। म्हणजे थोडक्यात सांगायचं उद्देश हाच आहे की भारतात सर्वात अगोदर इंग्रजांची राजवट कुठं स्थापन झाली असेल तर बंगाल प्रांतात स्थापन झालेली, आणि म्हणून सर्वात अगोदर या ठिकाणी इंग्रजांचा संबंध इथल्या लोकांसोबत आला, किंवा इथल्या लोकांचा इंग्रजांशी संबंध आला भारतातल्या इतर भागातल्या लोकांच्या ऐवजी। त्याच्यानंतर इंग्रजांबरोबर इंग्रजी पण सर्वात अगोदर याच भागात आलेली। असं होणार नाही की इंग्रज या भागात आले आणि इंग्रजी इकडच्या दुसऱ्याच भागात आलेली, तर ज्या भागात इंग्रज आले त्याच भागात इंग्रजी आली। म्हणून भारतात सर्वात अगोदर इंग्रजी जाणणारा वर्ग कुठं निर्माण झाला असेल तर तो बंगाल प्रांतातच निर्माण झालेला आहे। मग त्या डायरेक्शनने बंगाल महत्त्वाचा होता, आणि या इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच इंग्रजांनी नोकऱ्या द्यायला सुरुवात केली, कारण इंग्रजांना माहिती आहे की आपण स्थानिक भाषा शिकता शिकता आपल्याला बरेच वर्ष निघून जाईल, कारण स्थानिक भाषा एकच नाही आहे, भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या स्थानिक भाषा आहे। मग आपण यांची भाषा शिकण्याच्या ऐवजी त्या भागातल्या लोकांनी आपली भाषा जर शिकली तर साहजिकच हे दुभाषकाचं काम करतील लोक, सामान्य लोकांना आपल्यामध्ये दुभाषक म्हणून काम करतील, आणि म्हणून त्यांनी इंग्रजीच्या प्रसारावरती भर दिला। आणि अशा पद्धतीने इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर मग भारतीय बंगाली लोकांनी इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली, आणि इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाला जशा नोकऱ्या मिळू लागल्या तसा हा सुशिक्षित मध्यमवर्ग उदयास आला। म्हणून भारतात सर्वात अगोदर मध्यमवर्ग कुठं उदयास आला असेल तर बंगाल प्रांतात उदयास आलेला आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजेत। आणि जगातल्या कुठल्याही क्रांत्या बघा, प्रत्येक क्रांतीचं नेतृत्व या ठिकाणी त्या देशातल्या मध्यम वर्गाने केलेले। मग अमेरिकन राज्यक्रांती असू द्या, फ्रेंच राज्यक्रांती असू द्या, रशियन राज्यक्रांती असू द्या, सगळ्या क्रांत्याचं नेतृत्व मध्यम वर्गानेच केल्याचं दिसतंय। आणि आतापर्यंत भारतात मध्यम वर्ग नव्हता। 1857च्या उठावानंतर या ठिकाणी इंग्रजीचा जसा प्रसार झाला तसा हळूहळू भारतामध्ये सुशिक्षित मध्यम वर्ग, इंग्रजी जाणणारा वर्ग उदयास आला, आणि या इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाच्या वाचनामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांतीबद्दलचे साहित्य वाचनात आले, आणि यातूनच याच वर्गाच्या लक्षात आलं आहे की ज्या पद्धतीनं तिकडचे या ठिकाणी लोक त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जर एकत्र येत असेल
तर आपल्यावर सुद्धा इंग्रजांची अन्य अत्याचार करणारी राजवट आहे, मग या विरोधात आपण एकत्र का येऊ नये, ही भावना अगोदर या मध्यम वर्गाच्या मनामध्ये निर्माण झाली, डोक्यामध्ये तयार झाली आणि यातूनच भारतातला मध्यम वर्ग एकत्रित येत चालला होता। मग सर्वात अगोदर मध्यम वर्ग कुठं तयार झाला तर बंगालमध्ये, आणि त्यामुळे सर्वात अगोदर जनजागृत झालेला समाज कुठं तयार झाला असेल तर बंगालमध्ये। या मध्यम वर्गाने सामान्य लोकांना सांगायला सुरुवात केली की इंग्रजांनी जो काही कायदा आणला त्या कायद्याचे काय काय चांगले परिणाम होणार आणि काय काय वाईट परिणाम होणार आहेत म्हणून ही सगळे जनजागृती त्यांनी वर्तमानपत्रातून, त्यांच्या व्याख्यानातून, जागोजागी केलेल्या चर्चेतून या ठिकाणी सामान्य लोकांचं उद्बोधन करण्याचं काम हा वर्ग करत होता बघा। आणि त्यामुळे साहजिकच या मध्यम वर्गाच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात सामान्य लोक येऊ लागले होते आणि अशा पद्धतीनं जनजागृत झालेला समाज या ठिकाणी बंगालमध्ये निर्माण होताना दिसतो। तर ह्या सगळ्या घटना घडामोडी बघा, मग आता या ठिकाणी हा जनजागृत झालेला समाज जो आहे ते इंग्रजांकरता धोकादायक होता, कारण नवीन कुठलाही कायदा आला त्या कायद्यातल्या कोणत्या कोणत्या तरतुदी आम्हाला नको हे सांगण्यासाठी हा मध्यम वर्ग लगेच एकत्र यायचा। एकत्र येताना हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचा भेदाभेद नव्हता, दोन्ही वर्ग एकत्रित यायचे आणि यांच्या पाठीमागे सामान्य लोक एकत्र यायचे। आणि राजधानी भारताची या कालखंडात कोलकाताच होती, त्यामुळे व्हायसराय इथंच राहायचा, त्यामुळे त्याची भेट घेणं काही दूर नव्हतं। एकत्र येऊन लगेच कोलकात्याला व्हायसरायची भेट घ्यायची आणि सांगायचे की तुम्ही जो काही नवीन कायदा आणता आहात त्या कायद्यातल्या या त्रुटी आम्हाला मान्य नाही, या ज्या काही कलम आहे हे आम्हाला मान्य नाही, त्यामुळे या त्रुटी दूर करा। आणि येताना लाखोचे जनसमुदायाने यायचे आणि हीच गोष्ट इथल्या व्हायसरायला खटकणारच होती, इंग्रजांना खटकणारच होती। त्यांना माहिती आहे की कुठलाही नवीन कायदा झाला की बाकीचे भारतीय लोक कोणतीही प्रतिक्रिया पण देत नाही, पण हे लोक एकत्र येत आहे आणि हे एकत्र येताना हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकत्र येत आहे, त्यामुळे इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र येणं आपल्याकरता धोकादायक आहे, कारण 1857च्या उठावामध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग एकत्रित आले होते आणि तिथंच मोठी घटना घडून गेली, त्याला 1857चा उठाव म्हणतो आपण। त्यामुळे इंग्रजांनी याच ठिकाणी ठरवलं होतं की या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडायची, म्हणून मुंबईचे जे काही गव्हर्नर राहिलेले जे काही एल्फिस्टन नावाच्या व्यक्ती होत्या त्यांनी एक इंग्रज सरकारला पत्र पाठवण्यास सांगितलं होतं की इंग्रजांना भारतात दीर्घकाळ राजवट टिकवायची असेल तर ज्या पद्धतीने ग्रीकांची जी म्हण आहे डिवाइड अँड रूल, ती ग्रीकांची न बनता आता इथून पुढे इंग्रजांची बनली पाहिजेत आणि या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडता आली पाहिजेत, तरच आपली राजवट या ठिकाणी राहील। म्हणून इंग्रजांनी काय केली की 1857च्या उठावामध्ये सर्वात जास्त आक्रमकतेने मुस्लिम वर्ग उतरलेला दिसला होता, त्यांना निरीक्षणात त्यांचं ते आलं होतं, म्हणून त्यांनी श्रीमंत मुस्लिमांच्या संपत्ती जप्त करायला सुरुवात केली होती बघा। सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी मुस्लिमांना झोडपून काढण्याचं काम केलं आणि एका बाजूला हिंदूंना नोकऱ्या द्यायला सुरुवात केल्या। आता हिंदूंना नोकऱ्या द्यायला सुरुवात केलं म्हटल्यापेक्षा इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाला नोकऱ्या द्यायला सुरुवात केली। यामध्ये आता हिंदूंच्या लक्षात आलं की इतका मोठा उठाव होऊन जर इंग्रजांची राजवट जात नसेल तर आता इंग्रजांसोबत मिळते जुळते घेण्यातच भलाई, ही काळाची पाऊल हिंदूंनी ओळखली। त्यामुळे हिंदू कुटुंबातील या ठिकाणी व्यक्तींना आपापल्या मुलाबाळांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाऊ लागलेत, त्यामुळं हिंदू समाजामध्येच अगोदर मध्यम सुशिक्षित वर्ग उदयास आला आणि यांनीच नंतर मग पुढच्या समाजाचं नेतृत्व करताना दिसतात बघा। तर अशा पद्धतीनं या ठिकाणची स्थिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत। म्हणून आता बंगालची फाळणी का करावं लागणार आहे या पाठीमागच्या घटना आता आपल्या हळूहळू लक्षात येत चालल्या असले। एक तर इथं हिंदू आणि मुस्लिम ऐक्य वाढत चाललं होतं, ही वाढतं ऐक्य इंग्रजांकरता धोकादायक होतं, म्हणून बंगालची फाळणी करण्याशिवाय पर्याय नव्हता। नंबर 2, बंगाली भाषिक लोक जे होते त्यांच्यात ऐक्य जास्त दिसत होतं, इकडचे आसामी, बोडो, नागा जे भाषिक लोक होते त्यांच्या ऐक्यापेक्षा या भागातल्या लोकांचं ऐक्य जास्त होतं, म्हणून या भागामध्ये या ठिकाणी यांच्यामध्ये फूट पाडणं गरजेचं होतं बघा आणि म्हणून या ठिकाणी बंगालच्या फाळणीचा निर्णय घ्यावा लागला होता, हे एक कारण होतं बघा। तिसरं कारण होतं की हा प्रदेशच खूप प्रचंड मोठा आहे, आजही तुम्ही सगळं एकत्रित केलं तर किती मोठा प्रदेश होईल त्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता। एकट्या बांगलादेशचीच लोकसंख्या 17.5 ते 18 कोटी, पश्चिम बंगालची तुम्ही त्याच्यामध्ये टाका 10 कोटी, याच्यामध्ये आणखीन आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा हे सगळे जर एकत्रित केले तर आणखीन हे जवळपास 10-12 कोटी होतात, म्हणजे जवळपास या ठिकाणी जर बघितले तर आजही 40 कोटीच्या आसपास या पट्ट्यात लोकसंख्या आहे। 40 कोटीच्या हिशोबाने जर विचार केला तर जगातला या ठिकाणी हा 3ऱ्या क्रमांकावर येईल, कारण 3ऱ्या क्रमांकावर सध्या अमेरिका आहे, त्याची लोकसंख्या 30 कोटी, ही 40 कोटी होऊ लागली। या हिशोबानं पहिल्या नंबरवर चायना, दुसऱ्या नंबरवर भारत, तिसऱ्या नंबरवर हा पट्टा आला असता, म्हणजे लोकसंख्या जगाच्या तुलनेत जर विचार केली तर किती मोठा प्रदेश हा लक्षात घ्या। त्या कालखंडात ही लोकसंख्या एवढी नव्हती, त्या कालखंडात ही लोकसंख्या होती जवळपास 8 कोटी। आता 8 कोटी म्हटलं तर प्रचंडच आहे,
का प्रचंड आहे? कारण याच कालखंडामध्ये इंग्लंडचं जर बघितलं आपण 1.5 कोटी लोकसंख्या होती फक्त इंग्लंडमध्ये, आणि पूर्ण ते इंग्लंड सांभाळण्याकरता ब्रिटनची राणी, त्याच्यानंतर पार्लमेंट, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ, त्याच्यानंतर ब्रिटनची सुद्धा 4 प्रांत पाडले होते, प्रत्येक प्रांतावरती एक एक गव्हर्नर. म्हणजे त्या 1.5 कोटी लोकांना सांभाळण्यासाठी 4 गव्हर्नर, पंतप्रधान 5, मंत्रिमंडळ 6, त्याच्यानंतर पार्लमेंट 7 आणि राणी 1-8. ते इतके या ठिकाणी संस्था कार्यरत होत्या. आणि या ठिकाणी एकच फक्त बंगालचा गव्हर्नर. त्यामुळे साहजिकच आहे या ठिकाणी मिनिमम 6-7 तुकडे पाडणं तरी गरजेचं होतं इंग्रजांच्या त्या काळात त्या डायरेक्शनना. पण इंग्रजांनी या ठिकाणी 2च तुकडे पाडण्यास निर्णय घेतलेला होता. तर थोडक्यात काय, बंगालच्या फाळणी करण्याच्या पाठीमागे काही राजकीय हेतू जरी असले तर काही प्रशासकीय गोष्टीसुद्धा कारणीभूत होत्या की हा प्रदेशच खूप प्रचंड झाला होता. त्यामुळे याचं या ठिकाणी विभाजन करणं गरजेचं होतं. तर हे लोकसंख्येनुसार जर तुलना केली, तर जर तुम्ही क्षेत्रफळानुसार तुलना केली तर या कालखंडात ब्रिटनचं क्षेत्रफळ 1.5 लाख चौरस किलोमीटर आहे. या पट्ट्याचं क्षेत्रफळ 2,35,000 म्हणजे जवळपास 2.5 लाख चौरस किलोमीटर आहे. म्हणजे क्षेत्रफळानंही ब्रिटनपेक्षा मोठा होता, लोकसंख्येनं तर 5 पटीने मोठा होता. म्हणून या ठिकाणी सांगायचा हा उद्देश होता की बंगालची फाळणी करणं गरजेचं होतं. तर हे प्रशासकीय कारण, पण खरं कारण होतं जनजागृत झालेल्या समाजामध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. बंगाली भाषिकांमध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. इथल्या मध्यम वर्गामध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. इथल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडणं गरजेचं होतं बघा. आणि म्हणून बंगालच्या फाळणीचा निर्णय घ्यावा लागला होता बघा. तर हे बंगालच्या फाळणीची कारणं येतात बघा. ठीक आहे, तर बंगालच्या फाळणीची कारणं लक्षात आली. सगळ्यात पहिलं आहे मध्यम वर्ग उदयास आला होता, त्यांच्यात फूट पाडणं होतं. बंगाली भाषिकांमध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यानंतर ऐक्य निर्माण होत असलेल्या समाजामध्ये फूट पाडणं गरजेचं होतं. त्यानंतर प्रशासकीय कारण देऊन प्रचंड प्रदेश मोठा होता, त्यासाठी छोटा छोटा प्रदेश करणं गरजेचं होतं. हे 4-5 महत्त्वाचे मुद्दे की हे मुद्दे बंगालच्या फाळणीची कारणं सांगतात आपल्याला. ठीक आहे, मग आता बंगालच्या फाळणीचा इतिहास काय, हा इतिहास लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बंगालच्या फाळणीचा इतिहास म्हणजे एकाएकी बंगालची फाळणी केलेली नाही बा. बंगालच्या फाळणीचा या ठिकाणी विचार पहिल्यापासून मांडायला सुरुवात झालेली आहे. बंगालच्या फाळणीचा जो पहिला विचार मांडला तो 1853ला मांडला गेलेला आहे. ठीक आहे, 1853ला चार्ल्स गाल्स नावाचा जो काही इंग्लिश व्यक्ती होता, या व्यक्तीनं पहिल्यांदा सांगितलं होतं की हा इतका मोठा प्रदेश सांभाळणं शक्य नाही आहे, त्यामुळे एकाच्या ऐवजी 2 प्रदेश तयार करावेत. तर बंगालच्या फाळणीची पहिली मागणी कोणी केली होती? चार्ल्स गाल्सनं केलेली आहे बघा. लक्षात कधी केली होती? तर 1853ला केलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 1854ला बंगालच्या फाळणीची मागणी लॉर्ड डलहौसीनं केली होती. आता यांनी जे कारण दिलं, यांनी प्रशासकीय कारण दिलं होतं, आणि या ठिकाणी डलहौसीनं जे कारण दिलं होते ते महसूल विषयक कारण दिलं होतं. कारण महसूल जमा करताना हा प्रदेश खूप मोठा आहे, महसूल जमा करताना बऱ्याच अडचणी येत चालल्या होत्या. स्थानिक पातळीपासून वरच्या पातळीवरती महसूल येता येता या ठिकाणी बाकीच्या भारतातला सगळा जमा व्हायचा, पण यांचा जमा होत नव्हता. तर हे कारण या ठिकाणी त्यांनी दिलं होतं बघा. महसुलासाठी या ठिकाणी एकच्या ऐवजी 2 प्रदेश असले पाहिजेत. तर ही डलहौसीची विचार होता, मागणी होती, आणि त्यांनी तशा प्रकारचा प्रस्ताव पण तयार केला बंगालच्या फाळणीचा, आणि हा प्रस्ताव ब्रिटिश पार्लमेंटच्या मंजुरीसाठी सुद्धा पाठवला. पण या ठिकाणी 1857ची घटना घडली, आणि 1857 उठाव दडपण्यामध्येच इंग्रज सरकारचा वेळ गेला. त्यामुळे अगोदर आलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती कोणीही पुढे 10, 15, 20 वर्ष विचार केला पण नाही. त्यामुळे हा प्रस्ताव तसाच पडून राहिला. त्याच्यानंतर मग पुढं या ठिकाणी 1874च्या कालखंडामध्ये इथला जो काही बंगालचा गव्हर्नर होता जॉर्ज कॅम्बेल, त्या जॉर्ज कॅम्बेलनं परत मागणी केली की बंगाल एवढा एका जणाकडून सांभाळणं शक्य नाही, तेवढं बंगालचा फाळणी करण्याशिवाय पर्याय नाही. मग यांनी मागणी केली, आणि त्याच्यानंतर इंग्रज सरकारनं मग डलहौसीचा जो प्रस्ताव आहे तो बाजूला काढला, आणि त्याच्यानुसार मग या ठिकाणी पहिल्यांदा बंगालची फाळणी केली 1876ला. यांना म्हणून प्रथम बंगालची फाळणी. ठीक आहे, मग आता प्रथम बंगालची फाळणी कशी करण्यात आली तेही लक्षात असू द्या. हे बघा, बंगाली भाषिकांचा एक पट्टा ठेवला, आणि बाकीचा जो पट्टा आहे या ठिकाणी हा नवीन राज्य निर्माण केलं, याला नाव ठेवलं आसाम. हा आसाम आणि हा बंगाल, हा टोटल बंगाल होता. आता 2 प्रदेश तयार केले, हा आसाम, हा बंगाल.
बंगाली भाषिकांचा एक प्रदेश ठेवला आणि बगर बंगाली भाषिकांचा एक प्रदेश तयार केला. आणि ही घटना आहे 1876ची. ठीक आहे. याला म्हणायचं पहिल्यांदा फाळणी केलेली बघा. फक्त या फाळणीच्या वेळेस काय केलं की जे बंगाली भाषिक जे काही जिल्हे होते त्यातले 3 जिल्हे जे होते या पट्ट्यातले, कुठले कुठले, एक होता सिल्लेट, ठीक आहे, एक होता कच्छार आणि एक होता गोलपाडा. ठीक आहे. हे काही 3 जिल्हे जे होते हे बंगाली भाषिक जिल्हे होते बघा. आणि तिन्ही बंगाली भाषिक जिल्हे आसामला जोडण्याचा निर्णय झाला होता, कारण आसाम छोटा पडला होता. आणि आसामचा या ठिकाणी जे काही प्रदेश होता हा मागासले पण राहू नये याकरता हा सुपीक पट्टा या ठिकाणी आसामला जोडण्यात आला होता बघा. ठीक आहे. पण तरी लोकांचं या ठिकाणी काही असं हस्तक्षेप केल्याचं दिसत नाही. तर हे तिन्ही पट्टा या ठिकाणी आसामला जोडण्याचा निर्णय झाला. पण हे तिन्ही जिल्हे बंगाली भाषिक होते हेही विसरता कामा नये. तर या पद्धतीनं फाळणी झाली होती 1876ला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 20 वर्षानंतर 1896ला विल्यम वॉर्ड नावाचा इथला महसूल आयुक्त होता आसामचा. आणि या आसामच्या महसूल आयुक्त असताना या ठिकाणी विल्यम वॉर्डनं या ठिकाणी मागणी केली होती की बंगाल हा सगळ्यात सुपीक प्रदेश आहे, त्यामुळे तिथून जमा झालेला महसूल त्यांना तर पुरतो पण बाकीच्या भागांनाही पुरतो. आसाम जो आहे तो मेजॉरिटी आसामचा भागच फक्त एक सुपीक आहे, बाकीचा सगळा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे या डोंगराळ भाग असल्यामुळं इथला प्रदेश जो आहे मागास राहतोय, कारण महसूलच जमा होत नाही तेवढा. आणि म्हणून या ठिकाणी आसामचं मागासलेपण दूर करायचं असेल तर बंगालमधले आणखीन काही सुपीक जिल्हे आसामला जोडणं गरजेचे. आणि हे सुपीक जिल्हे म्हणजे त्यांनी मागणी केली आता ढाका, चितगाव आणि मेमनसिंग या 3 जिल्ह्याची मागणी केली. सांगितले हे 3 जिल्हे जर आसामला आणखीन जोडले तर मग आसामचं जे मागासलेपणे दूर होऊन जाईल, कारण इथून जास्तीत जास्त महसूल आला की मग पूर्ण आसामला ते कामं येऊन जाईल. तर ही मागणी केली त्यांनी 1896ला. पण 1896लाच हेनरी कॉटन नावाचा जो इंग्रज अधिकारी आहे या इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं अशा प्रकारची मागणी करणं म्हणजे जनजागृत झालेल्या बंगाली समाजामध्ये फूट पाडण्याचा हा एक विचार आहे. त्यामुळे इंग्रज सरकारचं धोरण या ठिकाणी या पाठीमागं कुठलं तरी त्यांचा संशय या ठिकाणी या करता येतो की या पाठीमागं काहीतरी काळबरं त्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची फाळणी करणं म्हणजे बंगाली लोकांच्या ऐक्यावरती आघात करण्याचा प्रकार होईल. बस इथून पुढंच या ठिकाणी वादाला सुरुवात होते बघा. इथून पुढंच या ठिकाणचे हे 3 जिल्ह्यातले लोक मोठ्या प्रमाणात एकत्र यायला लागतात आणि बाकीचे बंगाली भाषिक त्यांना सपोर्ट करायला सुरुवात करतात बघा. लाखोच्या संख्येने हे लोक एकत्रित येतात, कोलकात्याला जातात. आणि 1896 लोक या ठिकाणी भारताचा जो काही व्हाईसराय होता तो लॉर्ड एल्गिन होता 1896च्या कालखंडामध्ये. लॉर्ड एल्गिन दुसरा म्हणून 1894 तर 1898चा कालखंड आहे. तर या कालखंडात व्हाईसरायची भेट घेतात आणि लाखोचे जनसमुदाय आल्यानंतर व्हाईसराय हे या ठिकाणी चमत्कारिक होतो की इतकी पब्लिक कसं काय आली. तर त्यावेळेस त्या ठिकाणी या ठिकाणी ते सांगतात की बंगालची फाळणी तुमच्या करण्याच्या पाठीमागे जो काही उद्देश आहे तो काही बरोबर दिसत नाही. ऐक्य निर्माण होणाऱ्या समाजामध्ये आघात करण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे विचार मांडू लागलेत. तर हे पब्लिक बघूनच एल्गिननं घोषित केलं बंगालच्या फाळणीचा आता आणखीन आमचा कोणताही विचार नाही. विल्यम वॉर्डनं जे काही मत व्यक्त केलं ते विल्यम वॉर्डचं वैयक्तिक मत आहे, त्या मताची सरकार सहमत नाही. आणि जर अशा प्रकारचं जर फाळणी करण्याचा निर्णय जर घ्यायचा असेल तर अगोदर आम्ही या ठिकाणच्या बंगाली लोकांना विश्वासात घेऊ आणि त्यांना विचारूनच या ठिकाणी पुढचे पावलं उचलू. त्यामुळे जोपर्यंत सरकार सामान्य लोकांना काही सांगत नाही, विचारत नाही, एकत्र येत नाही तोपर्यंत पुढचे कुठलेही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळं कोणाच्याही मतावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू नका, फक्त सरकारकडे लक्ष ठेवा. आणि त्याच्यानंतर हा या ठिकाणी जो काही पब्लिक आली होती ती पब्लिक आपापल्या घरी निघून गेली बघा. पब्लिकला हेच लक्षात आलं की एल्गिननं जे आश्वासन दिलं ते सरकार पाळेल, बंगालची फाळणी करणार नाही आणि फाळणी करण्याच्या अगोदर आपल्याला विश्वासात घेईल, म्हणून ते निवांत या ठिकाणी निघून गेले आणि निश्चिंत राहिलेत बघा. पण याच ठिकाणी इंग्रज सरकारच्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी नुसतं एक मागणी करताना जर पब्लिक इतकी एकत्र येत असेल तर प्रत्यक्ष फाळणी झाल्यानंतर आगडोम उसळला जाईल आणि हाच आगडोम पूर्ण भारतभरात जर गेला तर आपल्या राजवटीचे उलटापालट काही होऊ शकते. म्हणून एल्गिननं त्याच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय टाळले. पण त्याच्यानंतर मग लॉर्ड कर्झनचा कालावधी सुरू होतो. 10 डिसेंबर 1898ला लॉर्ड कर्झन भारतात येतो ते 1905 पर्यंत, म्हणजे 7 वर्षे तो भारताच्या व्हाईसरायपदी राहतो बघा. आणि कर्झननंच या ठिकाणी हा निर्णय घेऊन टाकलेला आहे फाळणीचा. आता फाळणीचा निर्णय झाला म्हणजे
इकडचा जो काही बंगाल आहे याच्या फाळणीचा निर्णय झालेला आहे. आता इकडचा जो आसाम तयार केला त्या आसामचा नाही, हे लक्षात असू द्या. तर एवढ्याच पट्ट्याचा फाळणीचा निर्णय पुढच्या कालखंडात झालेला आहे बघा. आता हे लॉर्ड कर्झननं काय केलं, या पाठीमागच्या घटना समजून घ्या. लॉर्ड कर्झनस या ठिकाणी भारताच्या व्हाईसरॉयपदी नियुक्त करण्याच्या अगोदर ज्याची व्हाईसरॉयपदी नियुक्त करायची त्यांच्या मुलाखती इंग्लंड पार्लमेंट घेत असते बघा. आणि त्या पार्लमेंट समोर ज्यांचे मुलाखतीसाठी अर्ज आले त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्यांना एकच प्रश्न विचारला जातात की तुमचं भारतात व्हाईसरॉयपदी नियुक्ती केल्यानंतर ब्रिटिश सरकारला त्याचा काय फायदा आहे. तर प्रत्येकजण मी काय करणार आहे ते सांगावं लागतात बघा. पण लॉर्ड कर्झनला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस लॉर्ड कर्झनने सांगितलं की मी पूर्ण जगातली इंग्रजांची राजवट टिकून ठेवण्याचं काम करणार आहे. मग त्याला स्पष्टीकरण सांगितलं की बाबा स्पष्ट करा कसं. तर त्यावेळेस त्याने सांगितलं पूर्ण जगातली जी राजवट आहे इंग्रजांची ही भारत ताब्यात आल्यानंतरच पूर्ण जग ताब्यात आलेली आहे. कारण भारतातून इंग्रजांसाठी कमी किमतीला लष्कर पण मिळालं आणि भारतातून या ठिकाणी आपल्याला कच्चा माल कमी किमतीला मिळून पक्का माल जास्त किमतीला विकण्याची मार्केट पण मिळाली. तिथून पैसा पण भेटला आणि मोठ्या प्रमाणात लष्कर पण भेटलं आणि या लष्कराच्या जोरावरती आपण जगातले एक एक देश ताब्यात घेत घेत पूर्ण म्हणजे जिथं सूर्य मावळणार नाही एवढा प्रदेश आपण ताब्यात घेतलेला आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यानं त्याने सांगितलं मग जिथून आपली सुरुवात होते तिथूनच आपल्या रासाला पण सुरुवात होते. आणि जो काही भारत ताब्यात घेतला तो सगळ्यात अगोदर बंगाल ताब्यात आल्यामुळं, कारण बंगाल सगळ्यात सुपीक होता, तिथून पैसा आणि लष्कर निर्माण झालं आणि याचाच वापर करून मग बाकीचा भारत ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे आपल्या राजवटीला सुरुवात होते बंगालमधून. त्यामुळं आपल्या राजवटीच्या विरोधाला सुद्धा सुरुवात बंगालच्याच प्रदेशामधून होणार होते. आणि नवी आज त्या ठिकाणी जनजागृत झालेला समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठीक आहे. आणि म्हणून लॉर्ड कर्झनची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती की त्याला क्लिअर कट समस्या माहिती होत्या. दुसरा मुद्दा आहे भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात कोणत्या भाषा बोलल्या जातात, त्या भाषिकांच्या काय काय समस्या आहे ह्या सुद्धा त्यांनी भारतात येण्याच्या अगोदर मुलाखतकाराला सांगून टाकल्या होत्या. म्हणजे मग मुलाखतकार प्रभावित याकरता झाले की भारतात जाण्याच्या अगोदर ह्या व्यक्तीला जर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या जर समस्या माहीत असेल तर तो डायरेक्ट त्याच्यावर उपचार करायला सुरुवात करेल. एखादा नवीन व्यक्ती आपण नियुक्त केला तो भारतात जाईल, समस्या समजून घेईल, त्याच्यावर सोल्युशन करता करता त्याचा कार्यकाळ संपून जातो आहे. आणि म्हणून याच्याऐवजी लॉर्ड कर्झनची नियुक्ती करणं गरजेचे आहे. म्हणून तरुण वयातच लॉर्ड कर्झनला भारताच्या व्हाईसरॉयपदी नियुक्ती करण्यात आलेली बघा. आणि म्हणून भारतात आल्याला त्याला हेही माहिती आहे की बंगालची फाळणी करण्यासाठी आपण आलो असं जर घोषित केलं तर आपलं कार्यकाळ सुरू होण्याच्या अगोदरच खतम होऊ शकतो. म्हणून भारतात आले त्यांनी एकच सांगितलं, प्रशासन वेगवान करणं माझे ध्येय उद्दिष्ट आहे आणि यासाठीच माझी नियुक्ती भारतात करण्यात आलेली. म्हणून 1899 ते 1905च्या कालखंडात त्याचे अनेक धोरणात्मक निर्णय आपल्या लक्षात राहतील अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतलेले. 1899ला कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्टचा कायदा केलेला आहे, कार्यालयीन गुप्तता कायदा केलेला आहे म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणतो आपण त्याला, भारतीय चलन कायदा केलेला आहे आणि पद्धत आणलेली भारतामध्ये. त्याच्यानंतर 1901ला इम्पिरियल कॅडेट कोडची स्थापना केलेली आहे. 1901लाच भारतातला पहिला सिंचन आयोग कॉलिन स्कॉटच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर 1902ला शिक्षणविषयक आयोग स्थापन केलेला आहे थॉमस रॅलेच्या अध्यक्षतेखाली. त्या आयोगाच्या शिफारशीच्या आधारे 1904ला भारतीय विद्यापीठ कायदा केलेला आहे. 1902लाच पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आणि प्रशासन व्यवस्थित करण्यासाठी अँड्रू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केलेली. 1904ला सहकारविषयक कायदा केलेला आहे, पुरातत्व कायदा केलेला आहे, विद्यापीठ कायदा केलेला आहे. 1905ला भारत चायनाची सीमा निश्चित करण्याकरता, त्या कालखंडात चायना नव्हता बाजूला आपल्या, तिबेट होता, तर भारत तिबेटची सीमा निश्चित करण्याकरता मॅकमोहनच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून टाकली होती. त्याच्यातूनच पुढं मॅकमोहन रेषा तयार होताना दिसते बघा. तर थोडक्यात सांगायचं काय की एका बाजूला त्याने प्रशासन वेगवान करण्याकरता वेगवेगळे कायदे कानून लागू केलेले बघा. रेल्वेमध्ये सुद्धा रॉबर्ट थॉम्सनच्या अध्यक्षतेखाली रेल्वे बोर्डाची स्थापना केलेली 1905ला. तर वेगवेगळे धोरणात्मक निर्णय त्याच्या कालखंडात झालेत. एका बाजूला प्रशासनाला गती देण्याचं काम त्याने केलेले, पण दुसऱ्या बाजूला त्याला हेही माहिती की आपला मूळ मुद्दा बंगालची फाळणी करणे हा पण आहे. म्हणून 1902ला अँड्रू फ्रेजर जी होते, अँड्रू फ्रेजर हा या कालखंडामध्ये आसामचा गव्हर्नर होता आणि आसामचा गव्हर्नर असताना 1902ला त्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली होती. कमिटीचा उद्देश होता की पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचार किंवा प्रशासन व्यवस्थित करणे. मग ती घोषणा पण करण्यात आली की पोलीस प्रशासनात दुरुस्ती करण्यासाठी अँड्रू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली म्हणून. पण 1902ला समिती स्थापन केली बघा. मग त्यांच्या बैठका होत असतानाच एका बैठकीमध्ये
या ठिकाणी लॉर्ड कर्झनने अँड्रू फ्रेजर कमिटीला सांगितलं की पोलीस प्रशासनाबरोबर तुम्ही आणखीन एक दुसरं काम करा की हा जो काही बंगाल आहे या बंगालच्या फाळणीचा एक प्रस्ताव पण तयार करा. म्हणजे 1903ला अँड्रू फ्रेजरच्याच अध्यक्षतेखाली बंगालच्या फाळणीबाबत एक कमिटी स्थापन करून टाकली. पण त्याच वेळेस त्याने हे सगळे बातम्या गुपित ठेवण्याचं सांगितलं आहे, कारण बातमी जर फुटली तर या ठिकाणी आगडोम उसळू शकतो याची त्याला जाणीव आहे. म्हणून त्याने अँड्रू फ्रेजर कमिटीला सांगितलं तुम्ही आणि आम्हालाच एवढीच फक्त आपल्या इतक्याच लोकांना या समितीबद्दल माहिती एवढं लक्षात असू द्या. आणि त्याच वेळेस अँड्रू फ्रेजर समितीला सांगितलं बंगालची ही जी आहे फाळणी करताना अशा प्रकारची फाळणी करा की जेणेकरून मुस्लिम एका भागात हिंदू एका भागात गेले पाहिजेत. नंबर 1. दुसरं तत्व सांगितलं फाळणी करताना अशी फाळणी करा की प्रशासनासाठी ती फाळणी करण्यात आली हेही दिसलं पाहिजेत. तिसरा मुद्दा असं सांगितलं की फाळणी करताना इकडं जे काही बंगाली भाषिक आणि इकडं जो काही बंगाली भाषिक आहे हा बंगाली भाषिक ठेवूच नका, त्यांना बाकीचा पट्टा जोडून टाका. कारण या बंगाली भाषिकांमधलं ऐक्य या ठिकाणी तुटाफूट करायचं असेल तर इकडच्या बंगाली भाषिकाला इकडचा आसामी नागा बोडो भाषिक जोडून टाका आणि इकडच्या बंगाली भाषिकांना इकडचं बिहारी किंवा ओरिसी भाषिक पट्टा जोडून टाका, जेणेकरून त्यांची भाषिक जी काही संवेदना आहे ते कमी करता येईल. आणि अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करण्याचं सांगितलेलं आहे बघा. मग हे तत्व डोळ्यासमोर ठेवून अँड्रू फ्रेजर कमिटीने एका बाजूला पोलीस प्रशासनाबाबतचा रिपोर्ट तयार केला तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या फाळणीसाठी नेमकी कोणता प्रदेश या ठिकाणी आपल्याला विचार करायचा त्याचा विचार केला. याच ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आसामी याला जोडून टाका, इकडचं बिहार जोडून टाका, ओरिसा जोडून टाका. म्हणजे बंगालच्या फाळणीकरता कोणत्या प्रदेशाची तोडफोड करायची होती. नंबर 1 ओरिसा, नंबर 2 बिहार, नंबर 3 बंगाल आणि नंबर 4 आसाम. या 4 प्रदेशाची तोडफोड करण्यात आली बघा. आणि तोडफोड करून मग त्यांनी अशा प्रकारचा एक नवीन प्रस्ताव तयार केला ज्यामध्ये मुस्लिम बोल भागाला हा आसामचा पट्टा जोडून टाकला आणि पश्चिम भागातील हिंदू बोल भागाला या ठिकाणी बिहार आणि ओरिसाचा पट्टा जोडून टाकला. तर थोडक्यात काय हा जो पट्टा आहे हा पट्टा मग पुढे तयार करण्यात आला पूर्व बंगाल आणि हा जो पट्टा आहे या पट्ट्याला पुढे नाव देण्यात आलं पश्चिम बंगाल. ठीक आहे. थोडक्यात नकाशा थोडक्यात नव्यानं बघा. हा पट्टा सोडून द्या. हा आसाम होता, आता आसाम पण इकडे घेतला आणि इकडचा बिहार जो होता हा बिहारचा भाग आहे अर्धा, हा ओरिसाचा भाग आहे, या ठिकाणी बंगाल होता बघा आणि या ठिकाणी आसाम होता. आता या समितीने जी फाळणी केली या बंगालची अर्धी फाळणी केली अशी. ठीक आहे. अर्धा बंगाल आणि आसाम या ठिकाणी याला तयार केलं त्यांनी, यांचं मिळून तयार केलं पूर्व बंगाल. अर्धा बंगाल बिहार आणि अर्धा ओरिसा यांचं मिळून तयार झाला पश्चिम बंगाल. अशा फाळणीचा प्रस्ताव मांडला बघा. आता आसाम वेगळा स्वतंत्र ठेवला नाही, बिहार होता तो स्वतंत्र ठेवला नाही त्यांनी, अर्धा बिहार याला जोडला अर्धा ओरिसा जोडून टाकला. इकडं या ठिकाणी जर बघितलं आपण हिंदू भाषिक पट्टा होता आणि याच्यामध्ये बहुसंख्याक लोक मुस्लिम होते बघा. ठीक आहे. इथंही बहुसंख्याक लोकांची भाषा बंगाली होती आणि इथंही बहुसंख्य मुस्लिमांची भाषा ही बंगालीच होती. फक्त इथल्या बंगालीला या ठिकाणी हिंदी भाषिक आणि उरिया भाषिक प्रदेश जोडला आणि इथल्या बंगाली भाषिकाला आसामी नागा बोडो या भाषिकांचा पट्टा जोडला बघा, जेणेकरून यांची भाषिक जी काही भावना आहे या भावनेची तीव्रता कमी व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. तर अशा पद्धतीनं पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल अशा प्रकारचा प्रस्ताव अँड्रू फ्रेजर कमिटीनं तयार केला आणि हा प्रस्ताव त्यांनी लॉर्ड कर्झनला दिला बघा. लॉर्ड कर्झनच्या म्हणण्यानुसार बरोबर प्रस्ताव तयार झाला. म्हणून त्याच्यामध्ये एक शेवटची तरतूद टाकली की 16 ऑक्टोबर 1905ला ही फाळणी अस्तित्वात यावी म्हणून, आणि तशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून ब्रिटिश पार्लमेंटच्या मंजुरीसाठी देण्यात आला. आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांना अगोदरच लॉर्ड कर्झननं पत्ररूपानं त्यांनी कळवलं की बाबा तुम्ही प्रस्तावावरती चर्चा करून जास्त वेळ घालवू नका, नसता भारत सोडण्याची तयारी ठेवा म्हणून. मग आता ब्रिटिश पार्लमेंटचे जे काही खासदार लोक आहेत त्यांचे भारतामध्ये गुंतवणूक आहे मोठ्या प्रमाणात, भारत सोडायचं म्हणजे त्यांची गुंतवणूक धोक्यात येणार होती. त्यामुळे त्यांच्या लगेच गांभीर्य लक्षात आले की जास्त चर्चेत वेळ न घालवता फाळणीला मंजुरी देण्यातच आपली भलाई, म्हणून लगेच 2 दिवसामध्ये त्या फाळणीला मंजुरी देण्यात आली. 4 जुलै 1905ला बंगालच्या फाळणीला मंजुरी देण्यात आली ब्रिटिश पार्लमेंटकडून. पण अजूनही भारतीय लोकांना माहिती नाही, कारण हा सगळा गुपित कार्यक्रम चालू आहे बघा.
आणि त्याच्यानंतर जवळपास 15-16 दिवसानंतर म्हणजे 20 जुलै 1905ला भारतामध्ये बातमी प्रकाशित झाली की बंगालच्या फाळणीचा नवा प्रस्ताव आला होता. समिती स्थापन केली होती अँड्रू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी तयार केलेला प्रस्ताव ब्रिटिश पार्लमेंटनं मंजुरी दिलेली 4 जुलै 1905ला. आणि आता ही फाळणी प्रत्यक्षात या ठिकाणी 16 ऑक्टोबर 1905ला अस्तित्वात येईल म्हणून ही बातमी आता 20 जुलै 1905ला प्रकाशित झाली बघा. आणि इथूनच या ठिकाणी जनजागृत झालेला बंगाली जो समाज होता, हा जो पट्टा होता बंगाली भाषिकांचा, या पट्ट्यातले बंगाली भाषिक हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग एकत्रित आलेत. आणि एकत्रित येऊन त्यांनी कोलकात्याला कर्जनची भेट घेऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं की बंगालच्या फाळणीचा आमचा कोणताही इरादा नाही, आता आसाम वेगळा काढलेला आहे म्हणून. आणि दुसरं सांगितलं होतं की बंगालच्या फाळणीचा जर निर्णय झाला तर आम्ही अगोदर तुम्हाला विश्वासात घेऊ. मग तुम्ही आम्हाला विश्वासात तर काही घेताना दिसलेच नाही. आणि हे इतकं गुपितपणे कार्यक्रम राबवण्याची गरज नव्हती. इतका गुपितपणे कार्यक्रम तुम्ही राबवत असेल तर या पाठीमागं तुमचा काहीतरी हेतू आहे आणि तो हेतू आम्हाला या ठिकाणी आवडणारा नाही. त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहात तो मागे घ्या, नसता आम्हाला ही बंगालच्या फाळणीचा प्रस्ताव मंजूर नाही. आणि अशा पद्धतीने पब्लिकनं सांगितल्यानंतर लॉर्ड कर्जननं सांगितलं हे बघा आता परत मागं जाता येणार नाही. त्यामुळे बंगालची जी फाळणी केलेली ही ऐक्यावरती आघात करण्यासाठी नसून हा प्रदेश अतिशय प्रचंड मोठा होतोय, एका गव्हर्नरकडून सांभाळणं शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी नवीन प्रस्ताव तयार करून आम्ही आता हा 2 भाग तयार करत आहोत म्हणून. पण तरी लोक मानसिकता त्यांची जी होती ऐकण्याची नव्हतीच. म्हणून लोक गेलेत आणि मोठ्या प्रमाणात त्याने सामान्य लोकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली बघा. आणि मग आगडो मुसळतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आता 16 ऑक्टोबरची डेट पुढेचे, कारण आता हे 20 जुलैला बातमी प्रकाशित झालेली 1905ला. 20 जुलैनंतर आणखीन 10 दिवसानंतर जुलै महिना संपतो, नंतर अजून ऑगस्ट महिना बाकी आहे, लक्षात सप्टेंबर महिना बाकी आहे आणि नंतर मग ऑक्टोबर सुरू होतोय. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि हे 10 दिवस 60-70 दिवस बाकी आणखी, ठीक आहे. आणि 30 सप्टेंबरला लॉर्ड कर्जनचा कार्यकाळ संपतोय. 1 ऑक्टोबर पासून नंतर दुसरा व्हायसराय येणार आहे. म्हणजे जे काही फाळणी प्रत्यक्षात होणार आहे ते दुसऱ्या व्हायसरायच्या कार्यकालात व्हावे, आपला कार्यकाळ शांततेत या ठिकाणी निभावलं जावं, हा त्या पाठीमागचा उद्देश होता लॉर्ड कर्जनचा. आणि म्हणून पण आता या ठिकाणी 60-70 दिवस बाकी, ऑक्टोबर आताच उसळायला सुरुवात झाली. म्हणून लॉर्ड कर्जननं काय केलं, पश्चिम भागात आणि पूर्व भागामध्ये दौरे आयोजित केलेत. पश्चिम भागामध्ये जे काही हिंदू बहुल भाग आहे या ठिकाणी भाषण करताना त्यांनी सांगायला सुरुवात केली की बंगालचा प्रदेश अजूनही खूप मोठा होत होता आणि इतक्या मोठ्या प्रदेशाचं प्रशासन चालवणे एका गव्हर्नरकडून शक्य नाही. आणि म्हणून आम्ही एकाचे 2 प्रदेश केले जेणेकरून सामान्य जनतेच्या विकासाचा धोरणात्मक निर्णय वेगाने घेता येईल आणि वेगाने त्याची अंमलबजावणी करता येईल. आणि म्हणून आम्ही फाळणी केलेली. म्हणजे या ठिकाणी तो कारण देताना प्रशासकीय कारण सांगू लागला. पण तोच लॉर्ड कर्जन ज्यावेळेस मुस्लिम बहुल भागात जाऊ लागला त्यावेळेस मुस्लिम समुदायासमोर भाषण करताना सांगत होता की मुस्लिमांना त्यांच्या कुराण आणि हदीसची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळा प्रदेश हवा होता आणि ही त्यांची मनातली भावना आम्ही ओळखली आणि म्हणून आम्ही मुस्लिमांसाठी वेगळा प्रदेश सोडून दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी लॉर्ड कर्जनची भाषा ही धार्मिक होती आणि या ठिकाणी हिंदू बहुल भागामध्ये ही प्रशासकीय कारण देणारी होती. त्यामुळे हे दोन्ही भाषणं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रावरून पहिल्या पानावर येऊ लागलीत. आणि इथल्या मध्यमवर्गाच्या लक्षात आलंय इथं जे काही धार्मिक कारण दिलं जातं हेही बरोबर नाही आणि इथं जे प्रशासकीय कारण दिलं जातं हेही बरोबर नाही. या पाठीमागं त्यांचं निव्वळ राजकारण आहे. म्हणून प्रशासकीय आणि धार्मिक कारणात काही अर्थ नाही हे मध्यमवर्गानं लगेच लक्षात घेतलं आणि याच मध्यमवर्गाने सामान्य लोकांना सांगायला सुरुवात केली की यातल्या त्यांच्या भाषणातल्या बघा त्रुटी कशा आहेत. आणि यातून सामान्य जनता मध्यमवर्गाच्या पाठीमागे एकत्रित आली आणि हळूहळू ऑक्टोबर मुसळत गेला. पुढं कसं तरी 60-70 दिवस वातावरण शांतता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लॉर्ड कर्जनने केले. शेवटी 30 सप्टेंबर 1905ला त्याचा कार्यकाळ संपला आणि त्याच्यानंतर मग व्हायसरायपदी आला लॉर्ड मिंटो 1 ऑक्टोबर 1906ला. 1 ऑक्टोबर 1905ला लॉर्ड मिंटो व्हायसरायपदी आला आणि लॉर्ड मिंटो का हातात काहीच राहिलं नाही, कायद्याची अंमलबजावणी करणं एवढंच काम त्याच्या हातात आहे. आणि मग प्रत्यक्षात 16 ऑक्टोबर 1905ला या हिशोबानं बंगालची फाळणी अस्तित्वात आली आणि यानुसार या रेषेच्या पूर्वेकडं पूर्व बंगाल आणि या रेषेच्या पश्चिमेकडं पश्चिम बंगाल असे 2 भाग या ठिकाणी तयार करण्यात आले बघा. आणि या दिवशी मग लाखोच्या संख्येनं लोक कोलकाता शहरात एकत्रित आले. बंगाली भाषिक लोक एकत्रित आले, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग एकत्रित आला. याच ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली असल्यामुळं लाखोच्या संख्येनं लोक एकत्रित आले होते.
कोलकाता शहरातून हुगळी नदी वाहते. या हुगळी नदीच्या काठावरती सकाळच्या वेळेस या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सभा घेतल्यात. याच ठिकाणी त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. इंग्रज सरकारनं जरी आपल्यामध्ये फूट पाडली असली तरी आपण आपल्यामध्ये फूट पडू देता कामा नये, हा विचार रवींद्रनाथ टागोरांनी या ठिकाणी मांडला. आणि त्यामुळे हिंदूंनी मुस्लिमांना आणि मुस्लिमांनी हिंदूंना राख्या बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून एक वेळेस प्रश्नपत्रिकेत प्रश्न येऊन गेला होता की रक्षाबंधनाचा कार्यक्रम कोणत्या आंदोलनाचा एक भाग मानला जातो, तर या ठिकाणी वंगभंग चळवळीचाच एक भाग मानला जातो बघा. ठीक आहे, कोणी आयोजित केलेला होता, तर रवींद्रनाथ टागोरांनी आयोजित केला होता. याच ठिकाणी दुपारच्या वेळेस या ठिकाणी टाऊन हॉल नावाचा एक मैदानी प्रदेश आहे. या टाऊन हॉल नावाच्या मैदानी प्रदेशामध्ये या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन घोष, रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या जाहीर सभेला 3.5 लाख लोकांची उपस्थिती होती बघा. याच मैदानावरती टाऊन हॉल नावाची इमारत बांधण्याचा या ठिकाणी संकल्प करण्यात आला आणि हीच इमारत आपल्या पुढच्या पिढीला या ठिकाणी आपल्या एकतेचं प्रतीक म्हणून लक्षात येईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती. आणि याच ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे मावळमतवादी विचाराचे होते, त्यांनी भाषण करताना सांगितलं होतं की इंग्रज सरकारने फाळणी करून आपल्या ऐक्यावरती आघात करण्याचं काम केलेले. जसा बॉम्बगोळा येऊन आदळावा तशा प्रकारे आपल्यावर ही बातमी येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे पूर्ण कूटनीतीचा वापर इंग्रज सरकारने या ठिकाणी केलेली आहे. फूट पाडण्यासाठी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आता आपल्याला आपले ऐक्य दाखवून या ठिकाणी ही बंगालची फाळणी रद्द करण्याची ताकद आपल्याला दाखवायची. आणि जर आज आपण या ठिकाणी एकत्र आलो नाही तर बंगालच्या फाळणीसारखे अनेक हुकुमशाही कायदे लागू करण्याची शक्यता पुढच्या कालखंडात इंग्रज सरकार आहे. आत्ताच जर आपण आपली ताकद दाखवली की निदान पुढच्या कालखंडात अन्याय अत्याचार करणारे कायदे आपल्या विरोधात इंग्रज सरकार मांडण्याची हिंमत करणार नाही. आणि म्हणून आपण एकत्र आलं पाहिजेत. जोपर्यंत बंगालची फाळणी रद्द होत नाही तोपर्यंत आपण लढलं पाहिजेत. आणि म्हणून याच वेळेस त्यांनी वंगभंग आंदोलनाची घोषणा करून टाकली बघा. आणि अशा प्रकारे वंगभंग आंदोलन सुरू होत असल्याचं घोषित करून टाकले. हाच दिवस 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काँग्रेसनं भारतभरात राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केलेला आहे. बंगाली भाषिकांच्या ऐक्यावरती आघात करण्याकरता इंग्रज सरकारनं बंगालची फाळणी केली म्हणून हा शोक दिन म्हणून भारतभरात काँग्रेसकडून साजरा झालेला आहे. मग इतिहासामध्ये आपल्याला 6 दिवस लक्षात ठेवायचे जे वेगवेगळ्या घटनांचे दिवस म्हणून ओळखले जात असतात. यापैकी बंगालच्या फाळणीचा हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेलेला होता 1905ला 16 ऑक्टोबर. 6 एप्रिल 1919ला रॉलेक्ट ॲक्टच्या विरोधामध्ये काँग्रेसनं काळा दिन म्हणून साजरा केलेला आहे. 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबर किंवा 22 डिसेंबर 1939 हा दिवस मुस्लिम लीगनं काँग्रेसच्या राजीनाम्याबाबत मुक्ती दिन म्हणून साजरा केला होता. त्यानंतर 9 ऑगस्ट 1942 हा दिवस चिलेजी आंदोलन सुरू होण्याचा आहे आणि त्यामुळे हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केलेला आहे. आणि 6वा दिवस येतो 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगनं पाकिस्तानच्या निर्मितीसाठी डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून साजरा केलेला आहे, प्रत्यक्ष कृती दिवस म्हणून साजरा केलेला आहे. तर इतिहासामधले हे 6 दिवस लक्षात ठेवायचे. त्यातला पहिला दिवस म्हणजे बंगालच्या फाळणीचा दिवस होता. हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा झालेला आहे बघा. तर अशा पद्धतीने एका बाजूला भारतभरात राष्ट्रीय शोक दिन म्हणून काँग्रेसने साजरा केला आणि दुसऱ्या बाजूला बंगाली लोकांनी हातात घेतलेल्या आंदोलनाला सपोर्ट केला. आणि या पद्धतीने मग 16 ऑक्टोबर 1905 पासून वंगभंग चळवळीला सुरुवात होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपले जे काही मुद्दे आहेत तर हे मुद्द्यामध्ये हे बंगालच्या फाळणीचा इतिहास आणि स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता आपलं जे काही वंगभंग आंदोलन सुरुवात होते या वंगभंग आंदोलनाबद्दल लक्षात ठेवायचे. या आंदोलनाची सुरुवात होती बघा आता 16 ऑक्टोबर प्रारंभ 16 ऑक्टोबर 1905ला सुरुवात होते बघा. ठीक आहे. आणि हे आंदोलन चालतं म्हणजे शेवट होतं या आंदोलनाचा 1911ला. ठीक आहे. जो काही पंचम जॉर्ज नावाचा ब्रिटिश युवराज होता तो भारताच्या दौऱ्यावर आला. त्यांनी दिल्लीला घोषणा केली होती बंगालची फाळणी रद्द करण्याची. तर 1911ला 12 डिसेंबरला ही घोषणा केलेली. तर 5 पासून 1911 पर्यंत म्हणजे टोटल 6 वर्षे हे आंदोलन चालू होतं बघा. आणि शेवटी बंगालच्या फाळणी रद्द करण्याचा निर्णय झाला आणि त्याबरोबर हे आंदोलन पाठीमागे घेण्याचा निर्णय झालेला आहे बघा. तर अशा पद्धतीने या कालखंडातलं हे पहिलं देशव्यापी नसलं तरी पहिलं आंदोलन जे भारतातलं हे होतं आणि हे बंगाल प्रांतात झालं होतं. आणि इथूनच मग बाकीच्या भारतीय लोकांना प्रेरणा मिळाली की आंदोलन केल्याशिवाय आपल्यावरचे अन्याय अत्याचार दूर होत नाही म्हणून मग इथून पुढे संपूर्ण भारतीय लोक एकत्रित यायला सुरुवात होते बघा. तर हे वंगभंग आंदोलनाचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. या आंदोलनाचं उद्दिष्ट होतं
फाळणी रद्द करणे आणि यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला तर मार्ग होता चतुसूत्री, 4 सूत्र: स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. तर हा जहाल महत्वादी लोकांचा मार्ग हाच होता बघा. आता सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी नेतृत्व केलेलं या आंदोलनाचं आणि त्यांनीच त्या ठिकाणी भाषण करताना सांगितलं होतं की मवाळांचा जो मार्ग आहे अर्ज विनंती, या अर्ज विनंतीच्या मार्गाने इंग्रज सरकार बंगालची फाळणी रद्द करणार नाही. त्यामुळे बंगालची फाळणी रद्द करायचं असेल तर दहालांचा कार्यक्रम हातात घ्यावा लागेल. म्हणून 1905लाच या ठिकाणी काँग्रेसचे जे बनारसला अधिवेशन झालं गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली, त्या ठिकाणी चतुसूत्रीला मान्यता देऊन टाकलीत त्यांनी आणि तिथून पुढे काँग्रेसचं आमचं हत्यार हेच असेल हे त्यांनी घोषित करून टाकलं. अर्ज विनंतीच्या ऐवजी चतुसूत्री म्हणजे स्वदेशी वस्तूचा वापर करायचा, विदेशी मालावर बहिष्कार टाकायचा. इंग्रजांच्या शिक्षण संस्थेमध्ये शाळा शिकण्याच्या ऐवजी भारतीयांनी या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण संस्था ज्या स्थापन केल्या, भारतीय लोकांनी तिथं शिक्षण घ्यायचं आणि मग ह्या 3 गोष्टी जर साध्य करता आल्या तर ऑटोमॅटिक आपल्याला स्वराज्य मिळू शकतं. चौथी गोष्ट ऑटोमॅटिक साध्य होऊ शकते. म्हणून असे 4 सूत्र या ठिकाणी ठरवण्यात आले होते बघा. आणि भारतीय लोकांच्या लक्षात आलं होतं की इंग्रज लोकांना वठणीवर आणायचं असेल तर पहिले त्यांचे उद्योगपती वठणीवर आणणं गरजेचं आहे, कारण यांचे उद्योगपतीच्या आधार हा देश चालतोय सगळा आणि उद्योगपतीवर वठणीवर आणायचे असेल ते त्यांच्या मालावर बहिष्कार टाकणं गरजेचे आहे. आणि त्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं तत्त्वाचा प्रभावी वापर करायचा असेल तर अगोदर स्वदेशातल्याच वस्तू वापरणं भारतीयांनी गरजेचं आहे. म्हणून स्वदेशी वस्तूचा वापर करणे आणि विदेशी मालावर बहिष्कार टाकणे या 2 मार्गाचा प्रभावीपणे अंमलबजावणी या चळवळीत होताना दिसते बघा. तर अशा पद्धतीनं या आंदोलनाला सुरुवात होते. आता मग आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनामध्ये मग आता कोणते कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्य आंदोलनाचे, या आंदोलनाच्या वैशिष्ट्यावरती आता काम करायचं आपल्याला. ठीक आहे. आंदोलन सुरुवात होते, त्याचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन घोष, त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष हा वर्ग येतो बघा. या वर्गाने या आंदोलनाचं नेतृत्व केलेले. मग आंदोलन प्रसारित होत गेले. आंदोलनामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळे गीत प्रकाश होतात आले. आंदोलन करणारे काही शांत आंदोलन करत नव्हते. यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे गीतं म्हणायला सुरुवात केलीत बघा. यातूनच बरेच गीतं मग प्रकाश होतात आलेत. यामध्ये वंदे मातरम एक गीत आहे, जनगण मन आहे, आमार सोनार बांगला आहे, पाली गीत आहे, झुलू गीते, जारी गाण आहे, असे वेगवेगळ्या स्थानिक पातळीवर बसलेल्या गीतापासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत गाजलेल्या गीतांचा या ठिकाणी समावेश होतो बघा. आणि यापैकीची एक आहे वंदे मातरम. वंदे मातरम गीत आपल्याला माहिती आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ कादंबरीमध्ये ते गीताची रचना केलेली आहे बघा. आणि आनंदमठ कादंबरी ही 1870मध्ये झालेल्या उत्तर भारतातल्या संन्यासी लोकांच्या उठावावरती लिहिलेली कादंबरी होती. या कादंबरीमध्ये ही कादंबरी बंगाली भाषेमध्ये होती, पण वंदे मातरम हे गीत संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेलेले. हे 5 कडव्यातलं गीत आहे आणि हे गीत पहिल्यांदा या ठिकाणी जनतेसमोर मांडण्याचं काम केलं होतं रवींद्रनाथ टागोरांनी. 1896च्या कोलकाताचं जे अधिवेशन झालं होतं काँग्रेसचे मोहम्मद रहीमतुल्लाच्या अध्यक्षतेखाली, त्या अधिवेशनामध्ये या गीताचं प्रथम गायन केलं होतं रवींद्रनाथ टागोरांनी. तर तिथंच या ठिकाणी मुस्लिम समुदायाने विरोध करायला सुरुवात केली होती, कारण या गीतामध्ये 3ऱ्या कडव्यामध्ये या ठिकाणी दुर्गादेवीचं स्तोत्र या ठिकाणी करण्यात आलेलं होतं बघा. त्यामुळे साहजिकच मुस्लिम समाज सांगत होता की हिंदू देवदेवतांसाठीचे गीत आहे, पण तसं काही नव्हते, हे भूमीबद्दल लिहिलेलं गीत होतं बघा. आणि म्हणून राष्ट्रीय गीताचा दर्जा ज्यावेळेस दिला गेला 24 जानेवारी 1950ला, त्यावेळेस भारत सरकारनं मग पहिलेच कडवेला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला आहे की ज्यामध्ये कोणत्याही देवी धर्माचं किंवा धर्माचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नव्हता. तर अशा पद्धतीनं 5 कडव्यापैकी फक्त राष्ट्रीय गीताचा दर्जा सध्या फक्त पहिल्या कडव्याला आहे. आणि या पहिल्या कडव्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे याचा अर्थ नियमबद्धता पण ठरवण्यात आली. म्हणजे या ठिकाणी 63-51मध्येच या ठिकाणी हे गीत गायनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे वंदे मातरम गीत एक प्रकाश ज्योतातलं होतं. दुसरं 1910ला प्रकाश ज्योतात आलं होतं आमार सोनार बांगला. हे सध्या बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे बघा. रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं गीत होतं. यातून सुद्धा बंगाली भूमीबद्दलचं हे महत्त्व दाखवणारं गीत मानलं जातं. त्याच्यानंतर 1911च्या कालखंडात प्रकाश ज्योतात आलं होतं जनगण मन, जे सध्या भारताचं राष्ट्रगीत आहे बघा. तर हे प्रथम गायलं होतं 1911च्या कोलकाता अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्ष BN धर होते. आणि इथे त्यांची जी कादंबरी नावाची जी मुलगी होती तिनं ते प्रथम गायलं होतं बघा. जनगण मन सुद्धा 5 कडव्यातलं गीत आहे. 5ही कडव्याला 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा, हे राष्ट्रगीत आहे.
वंदे मातरम 63 सेकंदात गायनाचा कालावधी आहे, तर जनगण मन 52 सेकंदात गायनाचा कालावधी आहे. ठीक आहे. आणि शॉर्टकट गायचं असेल पहिलं कडवं शेवटचं कडवं तर मग 18 सेकंदात गाण्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे गीतं या चळवळीदरम्यान प्रकाश होतात आलेली आहे. या गीतांना लोकांना स्फुल्लिंग चढवण्याचं काम केलं होतं बघा. वंदे मातरम गीत गाताना या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात वंदे मातरम म्हणायचे, म्हणजे या मातेला वंदे या ठिकाणी काय नमन करणे, अशा प्रकारचं ते गीत होतं बघा. पण हे गीत म्हणजे आपल्याला शिवाय देण्याचा प्रकार आहे, ही इंग्रज सरकारची धारणा बनली. म्हणून इंग्रज सरकारने या गीतावर बंदी घातली आणि म्हणून मग इंग्रजांना जे नको आहे आता तेच लोक या ठिकाणी या लोकांनी करायला सुरुवात केली बघा. म्हणून किंग्सफोर्ड सारखे न्यायाधीश असू द्या, अँड्र्यू फ्रिजर सारखे या ठिकाणचे गव्हर्नर असू द्या, यांनी या गीतांचं उद्घोषण करणाऱ्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. त्यामुळे तरुण वर्ग भडकला गेला आणि या तरुण वर्गाला मग आता हा मार्ग पण फिका वाटू लागला. यांनी स्वतःच्या स्वतंत्र क्रांतिकारी संघटना स्थापन करायला सुरुवात केली बघा. यातून 1907च्या कालखंडामध्ये अनुशीलन समिती नावाची संघटना स्थापन झाली. बारिंद्र घोष, भूपेंद्र दत्त, अरविंद घोष, खुदीराम बोस, प्रफुल्ल कुमार चाकी, उल्हास दत्त, हेमचंद्र दास, रासबिहारी बोस हा सगळा क्रांतिकारकांचा वर्ग होता आणि याच्या शेकडो शाखा बंगाल प्रांतामध्ये स्थापन झाल्यात. प्रत्येक शाखेत 5-50 युवक वर्ग म्हणता म्हणता हजारो क्रांतिकारक तयार झालेत आणि याच क्रांतिकारकांना इंडिया हाऊसमध्ये शिक्षण घेत असलेले उल्हास दत्त आणि हेमचंद्र दासनं रशियात जाऊन या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचं तंत्रज्ञान शिकलेत आणि त्यांनी ते अनुशीलन समितीला दिलं. अनुशीलन समितीनं मग त्या तंत्रज्ञानाच्या आधारे ते रसायने एकत्रित केले आणि बॉम्ब तयार केला आणि पहिला बॉम्बचा वापर केला किंग्सफोर्डच्या विरोधामध्ये. या कालखंडात जो काही किंग्सफोर्ड होता हा न्यायाधीश होता, बिहारमध्ये मुझफ्फरापूरचा न्यायाधीश होता तो, आणि त्यानेच वंदे मातरम गीतावरती बंदी घातली होती. त्यामुळे कामाची निमित्तानं ज्यावेळेस तो कोलकात्याला आला त्यानंतर मग क्रांतिकारकांनी निर्णय घेतला की याच्यावरती बॉम्ब फेक करून याला मारायचं म्हणून. आणि कलकत्त्यावर मुझफ्फरापूरला ज्यावेळेस तो जायला निघाला त्यावेळेस मार्गामध्ये खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकीनं त्यांच्या गाडीवरती बॉम्ब फेक केली, पण तो मागच्या गाडीत असल्यामुळे वाचला गेला. पुढच्या गाडीमध्ये ज्या काही 2 इंग्रज महिला होत्या त्याच मारल्या गेल्या. पण मग किंग्सफोर्डसोबत जे काही हे पोलीस होते त्यांनी या दोघांना पकडलं, खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकीला. त्यावेळेस प्रफुल्ल कुमार चाकीकडे बंदूक होती, त्याने स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून घेतल्या, स्वतःला संपवलं. पण खुदीराम बोसला काही नाही करता आलं कारण काही स्वतःकडे नव्हतंच. आणि ज्यावेळेस तो पकडण्यात आला त्यावेळेस त्याचं वय 16-17 वर्षाचं आहे, काही जास्त वय नाही. त्यामुळे काही दिवसातच त्यांनी या सगळ्या क्रांतिकारकांची नावं सांगायला सुरुवात केली. यातून मग क्रांतिकारकांच्या धरपकडीला सुरुवात झाली आणि या क्रांतिकारकांवरती शेकडो क्रांतिकारकांवरती अलीपूरला खटला दाखल केला. यालाच म्हणायचं क्रांतिकारकांवरील पहिला खटला. तर अलीपूर या ठिकाणी स्थापन झाला. अलीपूर म्हणजेच कोलकाता शहराचाच एक उपनगराचा भाग आहे. तिथल्या न्यायालयामध्ये तो खटला होता म्हणून अलीपूर खटला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. या खटल्यामध्ये भारतीयांची बाजू मांडण्याचं काम CR दासांनी केलेले आहे बघा, चित्तरंजन दास यांनी केलेले आहे. तर अशा पद्धतीनं हा एक खटला महत्त्वाचा होता कारण या खटल्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच लोकांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये फक्त एकच निर्दोष सुटलेला व्यक्ती होता आणि हा व्यक्ती होता अरविंद घोष. त्यांनी पण शपथपत्र दिलं की इथून पुढे मी अशा प्रकारच्या कार्यामध्ये सहभागी होणार नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने मग बंगाल सोडून दिला आणि मद्रासच्या दक्षिणेकडे असलेल्या पॉंडिचेरीला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी मग अध्यात्मवादाकडे वळताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीने एक वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक पुढच्या आयुष्यामध्ये अध्यात्मवादाकडे वळताना दिसतो? तर अरविंद घोष. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक घटना आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर ही पहिली 2 महत्त्वाच्या घटना बघितल्या, ते कोणते कोणते गीत प्रकाश होतात आले. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रांतिकारकांच्या या ठिकाणी आक्रमक हालचाली. ठीक आहे.